बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार ठिय्या आंदोलन केलं। मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1ली ते 5वीचे वर्ग असून केवळ 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र त्यापैकी एक शिक्षक सातत्यानं गैरहजर राहत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1ली ते 5वीपर्यंतचे वर्ग भरतात। या शाळेचा संपूर्ण शैक्षणिक भार केवळ 2 शिक्षकांवर आहे। मात्र त्यापैकी एक शिक्षक नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नसल्यानं एका शिक्षकावरच 5ही वर्गांचा भर पडत आहे। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे 2 ते 3 वेळा निवेदनं दिली। मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे। अखेर संतप्त झालेल्या पालकांनी आज चिमुकल्या विद्यार्थ्यांना सोबत घेत थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठलं आणि जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। जोपर्यंत शाळेला हक्काचा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, पण आमच्या शाळेत एकच शिक्षक होता। त्याच्यासाठी आम्ही अडी आलतो। आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, ते एकच येत आहे आमच्या शाळेत म्हणून आणि इथं आलोय। आमच्या इथं अगोदर 3 शिक्षक होते। आमच्या शाळेला म्हणजे चांगली परंपरा लागू आहे। आमच्या इथे नवोदयाला दरवर्षी 2-3 विद्यार्थी जायचे। पण आता काय झालं की त्यांची जे बदल्या झाल्या त्यावेळेस 3 शिक्षक आले, पण 3 शिक्षक आले पण मुळात फक्त रुजू झाले 3, त्यातले 2च येत होते आणि एक शिक्षक येत नव्हते मंगलवर्ष म्हणून। आता आमच्या इथे एक शिक्षक पट संख्या कमी झाले, तर हे दुसरे शिक्षक कंटिन्यू यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला शिवसाहेबांकडे आलो।